G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात दाखल. कॅल्गरी विमानतळावर पंतप्रधानांचं जोरदार स्वागत. G7 मध्ये विविध नेत्यांना भेटून महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचार मांडत ग्लोबल साऊथच्या प्राधान्यांवर भर देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. अस्थिरता आणि दहशतवादाचा प्रमुख स्रोत असलेल्या इराणकडे अण्वस्त्र असू नयेत, इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असं सांगत G7 राष्ट्रांकडून इस्रायलच्या कारवाईचं समर्थन. इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 परिषदेत सोडून परतण्याचा निर्णय, तातडीनं तेहरान रिकामी करण्याचा आक्रमक इशारा. इस्रायलच्या पायाभूत सुविधांवर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या राष्ट्रीय प्रसारक इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगवर इस्रायलचा थेट हल्ला. भारतीयांनी तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या आणि दूतावासाशी संपर्क साधण्याच्या इराणमधील भारतीय दूतावासाच्या सूचना. मदतीसाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन. इस्रायल इराण युद्धाचा भारतातल्या इंधन पुरवठ्यावर परिणाम नाही, इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सक्षम, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी. निधी पुरवठ्याशिवाय दहशतवादी हल्ले शक्य नसल्याचं सांगत दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या FATFनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला तीव्र निषेध. संयुक्त राष्ट्र महासभेनं दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस एकतर्फी लादलेल्या उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव स्वीकारला. ICCकडून महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखांची घोषणा. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत रंगणार सामने. आणि राज्यात 19 तारखेपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं